रामकृष्ण हरी. मला एका ताईने विचारलं होतं की दादा ब्लाऊजवर ना मेजरमेंट कसा घ्यायचा ब्लाऊजचा. तर तुम्ही आता लक्ष देऊन नीट ऐका आणि अशा प्रकारे ब्लाऊजचं मेजरमेंट घ्या तुम्ही. ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल आणि मेजरमेंट सुद्धा परफेक्ट येईल. त्याचे क्रम काय असतो माहिती आहे. पहिली छाती लिहायची, कमर, उंची, मागचा गला, गलापट्टी, हात उंची, दंडघेर, शोल्डर गबल आणि समोरचा गला एवढी सगळी माप लागतात आपल्याला एका ब्लाऊजसाठी. त्याच्यातला मी पहिला माप घेतोय. पहिली तर आपण कमर मोजायची. किती मोजायची? कमर मोजायची. कमर मोजताना ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत, बघा ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत पूर्ण कमर मोजायची. आता ही मी घेतलेला मेजरमेंट आहे 34. किती आहे? 34. कमर घेतली 34. आता 34 पेक्षा 4 इंच एक्स्ट्रा, 35, 36, 37, 38 म्हणजे 38ची आपण छाती घ्यायची. सोपी पद्धत आहे. कमर जेवढी असेल त्याच्यापेक्षा 4 इंच छातीचा माप घ्यायचा. पुन्हा ब्लाऊज मोजायची गरज नाही. त्यानंतर आपण घ्यायचं उंची. ही उंची मागच्या बाजूने मोजायची. कधी पण मागच्या बाजूने मोजायची. वरच्या शोल्डरच्या इथून पूर्ण टक्स पॉईंट पर्यंत खालपर्यंत मोजायची. 13.5. किती आहे? उंची 13.5. आता मी उंची 13.5 लिहिलेली आहे. मागची गलापट्टी मोजायची. आता काय करायची? गलापट्टी मोजायची. ही पट्टी आहे ना मागची, ती मोजायची. आता ही पट्टी आहे 3.5ची. 3.5ची गलापट्टी आहे. मग आता उंची आपली 13.5, मग गलापट्टी 3.5, मग गला किती राहिला? 10. ऐकी ना सोपी पद्धत. ही हात उंची या शोल्डरच्या इथून बरोबर इथने मध्यावरना मोजायची. हात उंची आहे 5.5. दंडघेर मोजताना नेहमी ब्लाऊज उलटा करायचा. ब्लाऊज नेहमी उलटा करायचा आणि दंडघेर मोजायचा. हे बघा 6.25. फिटिंग किती आहे? 6.25. शोल्डर गबल आता कसं घ्यायचंय? तर शोल्डर गबल घेण्यासाठी आपण काय करायचं? मी माझा चार्ट टाकलेला आहे. त्यातून आता मी 38 जाते. माझा शोल्डर गबल 6 इंचाचा असेल. माझी अगोदरची व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. शोल्डर गबल मी 6चे टाकलेत. आता राहिला समोरचा गला. ही आपली जी हुकपट्टी आहे ती मोजायची. 700 आहे माझी आणि आपली उंची किती आहे? 13.5. मग 13.5 मधनं 7 इंच वजा करायचे. समोरचा गला राहिला 6.5. आता कशी वाटली पद्धत तुम्हाला मेजरमेंट घ्यायची? बरोबर की बरोबर आहे की नाही सांगा. एकदम साधी सोपी पद्धत आहे. आता तुम्ही छातीचा माप काय करायचं? असं बंद करायचा. हे बघा, हे असं करता तुम्ही. पुन्हा एकावर एक हुक लावायचा आणि या गबल्यापासून इथपर्यंत मोजायचं. काही आवश्यकता नाही तसं करायची. कमर मोजायची. कमरेपेक्षा 4 इंच बरोबर घ्यायचं आणि शेवटच्या फिटिंगच्या वेळी कमर परफेक्ट घ्यायची आणि कमरेपासून हाताच्या पॉईंट पर्यंत परफेक्ट सरळ शिलाई मारायची. एकदम ब्लाऊज परफेक्ट बसेल. अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजचा माप घ्या.